यंदा कोजागिरी पौर्णिमा ही 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे। ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे। विशेष म्हणजे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे। अश्विन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते। याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे। हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातही पाहता येणार आहे। धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व असते। चंद्रग्रहणाचा लोकांच्या आयुष्यावर चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात। हे खंडग्रास चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे। विशेष म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग तब्बल 30 वर्षानंतर आला आहे। हे खंडग्रास चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार आणि याचा सूतक कालावधी काय असणार त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चंद्रग्रहण किती वाजता सुरू होणार? हे खंडग्रास चंद्रग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर असे 2 दिवस असणार आहे। शिवाय हे ग्रहण आपल्याला भारतात पाहता येणार आहे। 2023 मधील हे दुसरे आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे। कोजागिरी आणि चंद्रग्रहण असा योग कित्येक वर्षानंतर आला आहे, त्यामुळे याचे खास महत्त्व आहे। 28 ऑक्टोबरला शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण मध्यरात्री 1:06 सुरू होणार आहे। त्यानंतर मध्यरात्री 29 ऑक्टोबरला 2:22 हे चंद्रग्रहण संपणार आहे। चंद्रग्रहणाचा सूतक काळ कधी? या खंडग्रास चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी हा 28 ऑक्टोबरला दुपारी 2:52 सुरू होणार असून हा कालावधी मध्यरात्री 2:22 पर्यंत असणार आहे। सूतक कालावधीपासून ते चंद्रग्रहण संपेपर्यंत कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते। ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहण ही अतिशय अशुभ घटना मानली जाते। चंद्रग्रहणादरम्यान या गोष्टी करणे टाळा। ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहण हे अशुभ मानले जाते। शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या सूतक काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे, खाणे, झोपणे आणि नखे कापणे हे निषिद्ध मानले जाते। ग्रहण काळात तयार केलेले अन्न, कापलेल्या भाज्या आणि फळे दूषित होतात, त्यामुळे या गोष्टींचा वापर करू नये। ग्रहण काळात गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये आणि तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये असे सांगितले जाते। चंद्रग्रहणाच्या दरम्यान शिळे अन्न खाऊ नये असेही सांगितले जाते। शिवाय या काळात देवाची ध्यानधारणा करावी, मंत्रजाप करावे असेही म्हटले जाते। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे घटस्थापनेपासून शरद ऋतूची सुरुवात झाली। आज शनिवार शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री शरदाचं चांदणं अनुभवता येणार आहे। या रात्री चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवता येणार आहे, परंतु या रात्री चंद्रग्रहण असल्याने या दुधाचा प्रसाद मात्र प्राशन करता येणार नाही। कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागून घरोघरी पूजा केली जाते। रात्री चंद्र माथ्यावर आल्यानंतर त्याचे दुधात प्रतिबिंब पाहून नंतर ते प्राशन केले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री ऐरावत रूढ इंद्र आणि लक्ष्मी यांची पूजा करावी। दोन्ही संपत्तीकारक देवता आहे। कोजागिरीच्या मध्यरात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत ती को जागराती असे पूजेच्या उद्देशाने कोण जागत आहे असे म्हणत असते। जे जागे असतात, पूजन करत असतात त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिथे स्थिरावते। 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 1:05 पासून ते 2:23 या कालावधीत खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। दुपारी 3:14 वेध लागणार असल्याचे गुरुजींनी सांगितले। भगवान श्रीकृष्ण यांची महारास क्रीडा शरद पौर्णिमेपर्यंत चालली आणि शीतल प्रकाश देणारा चंद्र हा त्याचा साक्षीदार होता। त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूजन करून आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जात असल्याची प्रथा रूढ झाली। दुधात का पाहावे चंद्राचे प्रतिबिंब? कोजागिरी पौर्णिमेला चंद्र माथ्यावर आल्यानंतर त्याचे प्रतिबिंब आटवलेल्या दुधात पाहतात आणि नंतर तो प्रसाद म्हणून प्राशन करतात। यामागची भूमिका वर्षभरात चंद्र शरद पौर्णिमेच्या दिवशी 16 कलागुणांनी प्रतिबिंब होत असतो। त्याची या रात्री बाहेर पडणारी किरणे अमृततुल्य असतात। ती किरणे पडलेले दूध अमृततुल्य होऊन अमृतपाशनाचे भक्तांना फळ मिळते। अनेक प्रकारच्या व्याधी नष्ट करण्याचे सामर्थ्य त्या दुधात उत्पन्न होते, म्हणून दूध प्राशन केले जाते अशी त्यामागची भावना आहे। दुधाचा प्रसाद घ्यावा का? धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात पूजन करता येते, त्यामुळे सर्वांनी दरवर्षीप्रमाणे इंद्र, चंद्र, लक्ष्मी यांचे पूजन करावे।
आणि आटवलेल्या दुधाचा नैवेद्यही दाखवावा, मात्र तो प्रसाद म्हणून प्राशन करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी हा प्रसाद प्राशन करता येईल, परंतु नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवावा, म्हणजे दोष लागणार नाही. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती अशी मान्यता आहे, त्यामुळे ही पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवशी चंद्रही आपल्या 16 कलांनी पूर्ण असतो आणि अमृताचा वर्षाव करतो असे म्हटले जाते. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करणे सर्वात शुभ मानतात. कोजागिरी पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी चंद्रग्रहणही लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील असेल. 28 ऑक्टोबर रोजी रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. कोजागिरी पौर्णिमा असल्याने वेदकाळात रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल. मात्र प्रसाद म्हणून एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसऱ्या दिवशी घेता येऊ शकेल असे सांगितले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार 27 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर रात्री 4:17 प्रारंभ होत असून शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर रात्री 1:53 समाप्त होत आहे. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. कोजागिरी पौर्णिमेला जुळून येत असलेले 5 शुभ राजयोग. शनिवार 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी चंद्र आणि गुरुचा गजकेसरी योग, सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग, शनीचा शश योग, सौभाग्य योग आणि सिद्धियोग असे 5 शुभ योग जुळून येत आहेत. राजयोगाप्रमाणे यांचा प्रभाव पडू शकतो असे म्हटले जाते. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार 27 ऑक्टोबर 2023 रोजी 4:17 प्रारंभ होत असून शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर रात्री 1:53 समाप्त होत आहे. कोजागिरी पौर्णिमेचा व्रत पूजाविधी. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. व्रताचा संकल्प करावा. चौरंगावर भगवान सत्यनारायण लक्ष्मी देवीचे आवाहन करून शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचार पूजन करावे. लक्ष्मी देवीची आवडती फुले फळे अर्पण करावीत. खीर किंवा लक्ष्मी देवी आणि श्री विष्णूंच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम पठण करा. तसेच या दिवशी चंद्राशी संबंधित मंत्र आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मंत्रांचा जप करावा. कोजागिरी पौर्णिमेला उकळलेलं दूध पिणं अधिक महत्त्वाचं का? असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात. म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर ठेवून तिचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदय वेळ. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5:20 होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त. शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे 3 शुभ मुहूर्त आहेत. शुभ उत्तम मुहूर्त रात्री 8:52 पासून ते 10:29 पर्यंत आहे. अमृत सर्वोत्तम मुहूर्त रात्री 10:29 पासून ते 12:05 पर्यंत आहे आणि 4 समन्वय मुहूर्त 12:05 पासून ते 1:41 पर्यंत आहे. रात्रीच्या या 3 मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही देवी लक्ष्मीची पूजा करू शकता. कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. घरातील देवारा किंवा मंदिर स्वच्छ करून लक्ष्मी देवी आणि विष्णुदेवाच्या पूजेची तयारी करावी. पाटावर लाल कापड पसरवून ठेवावं. त्यावर लक्ष्मी देवी आणि विष्णुदेवाची मूर्ती ठेवावी. देवासमोर तुपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षदा कुंकवाचा टिळा लावावा. फुलं, गुलाब आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवावा. नैवेद्यासाठी दुधाची खीर देखील तुम्ही बनवू शकता. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.